पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी। मोदींच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख करण्यात आला। 2023 ला मंजूर झालेल्या महिला विधेयकाची अजूनही अंमलबजावणी नाहीये। संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। मोदींच्या भाषणामध्ये 86 वेळा जवळपास काँग्रेसचा उल्लेख करण्यात आलेला होता। 2023 ला मंजूर झालेल्या महिला विधेयकाची अजूनही अंमलबजावणी झालेली नाहीये असंही संजय राऊतांनी सांगितलं आणि काँग्रेसची पंतप्रधानांनी माफी मागावी असंही राऊत म्हणतात। देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। 23 ला मंजूर झालेलं महिला विधेयक, आरक्षण विधेयक यांनी अद्याप अंमलात आणलं नाही, याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागायला पाहिजे। संपूर्ण देशाची। हे मगरीचे अश्रू ढाळणं बंद करा। लोक आता फसणार नाहीत। कालच्या भाषणामध्ये मोदींच्या 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख होता। 86 वेळा। ते काँग्रेस मुक्त भारत करायला निघायला होते। त्यांच्या डोक्यातून काँग्रेस अद्याप गेलेली नाही 11 वर्षामध्ये 12 वर्षामध्ये। आणि त्यांच्या नसानसामध्ये काँग्रेस आहे। रक्ताच्या प्रत्येक थेंबात आणि श्वासामध्ये काँग्रेस आहे। शब्दामध्ये काँग्रेस आहे। विचारामध्ये काँग्रेस आहे। हे मोदी कळत नकळत सांगतायत की काँग्रेस शिवाय या देशाला नेतृत्व कोणी देऊ शकत नाही। हे मोदी वारंवार हे सिद्ध करतात त्यांच्या कृतीतून। 850 जागा त्यांना लोकसभेच्या करायच्या, त्या आम्ही रोखल्या। त्याच्यामध्ये महिला आरक्षणाचा काडीमात्र संबंध नाही।